स्वागत आहे. आजच्या या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी थोडंसं तुमच्याबद्दल. तुम्ही प्रचंड वर्ल्ड फेमस आहात तुम्ही राशींचे किस्से सांगण्याबद्दल, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाबद्दल आणि खूप छान पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी. पण लोकांचे स्वभाव ओळखावेत, राशींनुसार त्यांचा अभ्यास करावा, ज्योतिष जाणून घ्यावं, हे तुम्हाला का आणि कधी वाटलं? याच्याकडे मी का वळल्याचं पहिलं कारण मला नेहमी प्रश्न पडायचा, माणसं दुःख का भोगतात? आणि माझे वडील म्हणजे मी जन्माल्यापासून मी 28 वर्षाच्या होईपर्यंत मी आजारीच पाहिले. हं, ते मेडिकल डिपार्टमेंट होते, हातापायाचे डॉक्टर होते, पण त्यांना कधीच बरं वाटलं नाही. मग मला असं वाटायला लागलं कुठली तरी शक्ती आहे जी या माणसावर काम करते, म्हणून त्यांची पत्रिका थरो स्टडी केली. हं. मला त्याचं करेक्ट उत्तर मिळालं. पण ज्ञानदा आपल्याला जो त्रास भोगायला लागतो तो केवळ ग्रह वगैरे याच्यामुळे नाही. अच्छा. पत्रिकेच्या शेवटी काय लिहिलेलं असतं, अस्य बालकस्य पूर्वकर्मानुसारेण, पूर्वीच्या कर्माप्रमाणे हे भोग भोगायला लागतात. पण लोक जे दोष देतात ना, शनी मला असं अडवा आला आहे, राहू आता कोणीही ग्रह त्रास द्यायला बसलेलं नाही. तुमची कर्म दाखवतात. म्हणजे पत्रिका म्हणजे काय, जन्मकालीन ग्रहाची अवस्था, जी अवस्था तुम्हाला करेक्ट तुमचं भोग काय पूर्वजन्मीचे केव्हा भोगायचे तो कालनिर्णय हे हं, करून देते. हं. त्यामुळे मी वडिलांचे ते बघत गेलो, मला नादच लागला. मग मी माझी पाहिली तेव्हा कळलं, अरे माझ्या कुंडलीत तर ज्योतिषाचा योग आहे. तर मी सायन्सचा स्टुडंट, माझं टेक्नॉलॉजी सगळी होती पोस्टल, तरी मी नोकरी सोडली 10 वर्षात. लोकांनी मूर्खात काढलं. याच्याकडे वळलो पूर्ण वेळ. आणि मग तेच राशीचक्राचा एक प्रयोग करावासा वाटला. बघा माझा विषय काही मराठी नाही, माझी श्रद्धा दत्त महाराजांना फार आहे. त्यांना नमस्कार केला आणि राशीचक्राला उभा राहिलो. पहिला प्रयोग नाशिकला कालिदासमध्ये केला. दीड मी माझी पाहिली तेव्हा कळलं, अरे माझ्या कुंडलीत तर ज्योतिषाचा योग आहे. बघायला लागतात. पण लोक जे दोष देतात ना, शनी मला असं अडवा आला आहे, राहू आता कोणीही ग्रह त्रास द्यायला बसलेलं नाही. तुमची कर्म दाखवतात. म्हणजे पत्रिका म्हणजे काय, जन्मकालीन ग्रहाची अवस्था, जी अवस्था तुम्हाला करेक्ट तुमचं भोग काय पूर्वजन्मीचे केव्हा भोगायचे तो कालनिर्णय हे हं, करून देते. हं. त्यामुळे मी वडिलांचे ते बघत गेलो, मला नादच लागला. मग मी माझी पाहिली तेव्हा कळलं, अरे माझ्या कुंडलीत तर ज्योतिष